किनगाव पंचायत समिती किनगाव सर्कल मधून पंचायत समितीचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे. काय सांगाल यावर? मी कल्याण विठ्ठलराव बदने, देवकरा गावची माझी पत्नी सरपंच आहे. मी येणाऱ्या काळामध्ये किनगाव परिसरातील एक समृद्ध विकास, जातीविरहित राजकारण आणि कुठल्या पक्षावर टीका न करता मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. आणि किनगाव परिसरातील सगळ्या संपूर्ण मतदारांच्या आशीर्वाद रूपी मतदान घेण्यासाठी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी जाणार आहे. आणि तो माझा मुद्दा असेल तो म्हणजे विकासाचा. कारण की जनतेला सगळ्यांना माहिती आहे की विकास कशा प्रकारे करता येतो आणि ते कल्याण करणार आहे. त्याचं कारण असं आहे की मी माझं एक छोटंसं गाव आहे देवकरा, त्याच्यामध्ये मी साधारणतः 3 वर्ष माझी पत्नी सरपंच राहिलेली आहे. आणि त्याचं मी एक डेमो, गाव कसं असतं, पाणी कसं लागतं गावाला, गावाची स्मशानभूमी कशी असली पाहिजे, ग्रामपंचायतचं कार्यालय कसं असलं पाहिजे, रस्ते कसे असले पाहिजेत, या विकासाच्या मुद्द्यावर मी स्वतः संपूर्ण मतदाराकडे यावेळेस जाणार आहे. आणि मला त्याची खात्री आहे की मी एक विकास पुरुष म्हणून माझी ओळख झालेली आहे. आणि संपूर्ण मतदान मला आशीर्वाद रूपी मतदान देऊन मला नक्कीच निवडून देतील, एवढी मी आशा बाळगून मी आता मतदाराकडे जाणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण पक्षाचं काम करत आहोत. आता पक्ष उमेदवारी दाखल केली आहे. काय करणार? आता पक्षाला ज्यांना वाटलं त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आता पक्षात काय, आता आमच्याकडे वशिला नाही, त्यामुळे ज्यांचे वशिले आहेत त्यांनाच उमेदवारी राहणार. त्याच्यामुळे मी फक्त कामाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावरच जातीविरहित हिंदू, मुस्लिम, मराठा, वंजारी असली कुठलीही जात न बाळगता सगळ्या जातींना एकत्रित घेऊन मतदान रूपी मी त्यांना त्यांच्याकडे पोहोचणार आहे. उद्या तुमच्यावर बैठक आपण आयोजित केलेली आहे, तर काय जनतेला आव्हान करणार? सगळ्या किनगाव पंचायत समिती गणातील माझ्या वडीलधारी मंडळी, माझे बंधू असतील, यांना सगळ्यांना मी विनंती करणार आहे, तुम्ही मला आशीर्वाद देणार असाल तरच मी इलेक्शन थांबणार आहे आणि नान्यता थांबणार नाही. मला त्यांनी आशीर्वाद रूपी निवडणुकीला थांबलो तरीही मी लोकांचे 24 तास काम करणार आहे. आणि नाही थांबलो तरी मी काम, प्रत्येकाचं कुठलंही काम कसलंही असो, माझा अजेंडाच एकच आहे, काम सांगा आणि ते काम मी तुमचं 24 तासात पूर्ण करणार आहे, कुठलंही आणि कसलंही काम असू द्या. कारण माझं जिवंत उदाहरण कामाचं म्हणजे देवकरा ग्रामपंचायत आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या अगोदरच आपण वाटर जे हो ते वाटप केले, तर याच्यावरती काय की बरीचशी मंडळी, पुरुष मंडळीची माझी भेट झालेली होती. प्रत्येक ज्या बंधू, लहान भाऊ असतील माझे, कोणी मोठे असतील, वडीलधारे असतील, पण माता भगिनींना मी भेटलेलो नव्हतो. आणि मी त्यांच्या घरी बहिणींना एक भावाकडनं गिफ्ट म्हणून मी ते माध्यम होतं जारचं. उद्देश माझा फक्त मला त्यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी जायचा होता आणि त्यामुळं मी जारचं साधन शोधलं होतं. आणि मी त्यामुळं प्रत्येक घरोघरी जार दिलेला आहे आणि माझी ओळख, मी उमेदवार आहे आणि थांबणार आहे म्हणून जारचं वाटप केलेलं आहे. मी पुढील जनतेसाठी काय विकास करणार आहात आणि काय दिशा राहणार? आता विकास काय करणार आहे म्हणल्यास विकासच झालेला नाही, त्याच्यामुळे आता विकासाचा एकच मुद्दा असणार नाहीये. म्हणजे बरेचसे काम आहेत ते मागच्या काळात आता कशा पद्धतीने झाले ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे मी आता विकासाच्या मुद्द्यावरच पुढे येणार आहे, विकासाचीच कामं करणार आहे, म्हणूनच मी निवडणूक लढणार आहे. आणि ती मला खात्री आहे की जनता माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवणार आहे आणि मी जनतेवर विश्वास ठेवून मला मतदान देणार आहेत आणि मी काम करणार आहे, म्हणून तिथपर्यंत पोहोचणार आहे. बऱ्याच वर्षानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका घातलेल्या आहेत. ज्या वेळेस निवडणुका होते त्यावेळेस जाहीर नामा जी होतं त्याच्या प्रमाणे इथं विकास काही झाल्याचं पाहायला मिळतोय का? नाही, आता कसं आहे,
माझा मुद्दाच असा आहे की मी कुठल्याच पक्षावर टीका करणार नाही, कुठल्याच जातीवर बोलणार नाही, सर्व जाती एका ठिकाणी सोबत घेऊनच चालणार आहे. कारण की पक्षावर टीका करायचं म्हणलं तर मला आता त्याला वेळच पुरणार नाही, एवढ्या म्हणजे बाकीच्या लोकांच्या मायनस पॉईंट आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टी मी सांगणारच नाही. माझा एकच मुद्दा आहे की मी विकास करणार आहे आणि विकासावरच बोलणार आहे, दुसरा एकही शब्द मी कुणाबद्दल बोलणार नाही.